नमस्कार. मी रामेश्वर बद्दर. मराठवाडा नेता बातमीपत्रात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यात इंधनाची टंचाई नाही, कोणीही अफवा पसरवू नये अशा प्रकारचं आवाहन केलं असून जे कोणी अफवा पसरतील त्यांच्यावर कारवाई केली जातील असं सांगितलं आहे. भोंदू बाबा अर्थात कॅप्टन खरात यांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलीस तपास सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भोंदू बाबाच्या याद्या देण्यास सुरुवात केलेली आहे. या यादीमुळं मूळ भोंदू बाबावरचा लोकांचं सरकारचं कॉन्सन्ट्रेशन होण्याच्या ऐवजी गैरसमज पसरवले जात आहेत. धाराशिव जीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून असलेले डॉक्टर मैनाक घोष यांची पदोन्नती सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. तर त्यांच्या जागी लवकरच नवे जीप मुख्य कार्यकारी अधिकारी येत आहेत. महिला व बाल विकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय धाराशिवच्या वतीने आयोजित नवतेजस्विनी महोत्सवातील बचत गटाच्या उत्पादनास व वस्तूस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. धाराशिव शहरातील रस्त्याची दुरावस्था कडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अर्धवट रस्त्याचे काम त्वरित करावी अशा प्रकारची मागणी लोक करत आहेत. कळंब शहरात नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. ही मोहीम कायमस्वरूपी राबवावी आणि पुन्हा अतिक्रमण होणार नाही इकडं लक्ष द्यावं असंही सांगितलं लोक म्हणत आहे. धाराशिव शहर व परिसरात तीव्र उन्हाळा सुरू असून या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कामकाजाला येत असताना लोकांनी पानपोईची जी व्यवस्था आहे त्याचा लाभ घ्यावा आणि पानपोई सुरू करावी अशा प्रकारची मागणी होत आहे. स्वर्गीय उदगीर येथील स्वर्गीय रामचंद्र पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघात जिल्हा परिषद अध्यक्ष पाटील उषाताई यांचा सत्कार खरेदी रामचंद्र पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन चांबले यांच्या हस्ते करण्यात आला. शिक्षण महर्षी वसंतरावजी काळे प्रतिष्ठान आणि किसान वाचनालय पळसप आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन 29 मार्च रोजी संपन्न होत आहे. संमेलनाध्यक्ष डॉक्टर सुरेश सावंत हे आहेत. तर याचे उद्घाटक सहकार मंत्री माननीय आमदार बाबासाहेब पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय बनसोडे, ज्येष्ठ साहित्यिक फम शिंदे व स्वागत अध्यक्ष विक्रम काळे हे राहणार आहेत. उद्या रविवारी लोहा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांचा
शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे. नांदेड शहरालगत असलेल्या कामठा परिसरात पत्त्याचा क्लबवर पोलीस आयजी पथकाची धाड टाकून 41 जुगारींना अटक करण्यात आली. नांदेड ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत गावठी पिस्तूल जप्त, 4 आरोपी ताब्यात. मराठवाड्यातील रेल्वे विकासाला गती मिळणार, खासदार गोपछडे यांचा विश्वास. त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. सोबत महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन होते. रविवारी सायंकाळी AK संभाजी मंगल कार्यालयात विशाल हिंदू संमेलन. हिंगोली शहरातील प्रयास या संस्थेस आमदार बांगर यांनी भेट दिली. हिंगोली जिल्ह्यातील पेट्रोल डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात असून लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे. सेनगाव व परिसरात ग्राहक गॅस सिलेंडर मिळावा यासाठी ग्राहकांनी एजन्सी समोर लांबच लांब रांगा केलेल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेण्याची मागणी क्रांतिकारी संघटनेचे नामदेव पतंगे, गजानन कावरखे यांनी केली आहे. लातूर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर काळगे यांनी लोकसभेत अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेवर मत मांडलं. तसंच दुसऱ्या एका प्रश्नात 0 आवरमध्ये खासदार काळगे यांनी लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची दुरावस्था दुरुस्त केली जावी असंही सांगितलं. श्री शिवाजी कलगे जी. थैंक यू मैडम फॉर अलाउिंग मी दिस 0 आवर. इस वर्ष भारी वर्षा के कारण मेरे संसदीय क्षेत्र में लातूर तथा महाराष्ट्र के बहुत से जिलों में ग्रामीण इलाकों की जो सड़कें हैं वो बहुत ही जर्जर और ख़राब हो चुकी हैं. प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना के नियमों में बदलाव के कारण मेरे चुनाव क्षेत्र में एक भी नई सड़क का निर्माण पिछले 2 साल में नहीं हुआ. वर्तमान में पूरे संसदीय क्षेत्र की जनता इससे त्रस्त और इसमें जनता में असंतोष इसके बारे में है. अतः इन जर्जर हो चुकी सड़कों में सुधार के लिए प्रधानमंत्री ग्रामीण सड़क योजना के नियमों में आवश्यक बदलाव किए जाएं ताकि जल्द से जल्द इन नई सड़कों का निर्माण हो सके. वर्षा के कारण टूट चुकी ग्रामीण सड़कों का समय पर पुनर्निर्माण करने के लिए स्पेशल पैकेज मेरे लातूर चुनाव क्षेत्र के लिए डिक्लेयर किया जाए, ऐसी मैं मांग करता हूं. धन्यवाद मैम. शिवाजी कलगे वो डॉक्टर हैं. सर आंखें के डॉक्टर है वो. थैंक यू सर, थैंक यू सर, थैंक यू. कौन असली है कौन नकली है देखना पड़ेगा पहले. वो असली है. थैंक यू सर. सर मैं मंत्री जी से पूछना चाहता हूं कि महाराष्ट्र के बहुत सारे एरिया में जो प्राइमरी हेल्थ सेंटर्स है वो प्राइमरी हेल्थ सेंटर्स बहुत से इंफ्रास्ट्रक्चर के बारे में डेफिसिट में है. उसकी वजह से वहाँ पे रहने के लिए डॉक्टर्स बहुत बार ना बोलते हैं. वहाँ पे क्वार्टर्स अच्छे नहीं है या बाकी फैसिलिटीज़ वहाँ पे नहीं है. तो इसमें डेवलपमेंट के लिए गवर्नमेंट की तरफ से क्या कोशिश की जा रही है? माननीय मंत्री. थैंक यू सर. भारत सरकार की तरफ से जैसा मैंने कहा कि नेशनल हेल्थ मिशन में हर साल जो आपकी डिमांड्स आती हैं उन डिमांड्स के अनुसार हम आपको एक एनवेलप देते हैं. उस एनवेलप में हम उसको पूरा करते हैं. अब मैं आपको सिर्फ इतना बताना चाहूँगा कि प्रधानमंत्री ये हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर मिशन PM अभीम में 64,180 करोड़ रुपए एलोकेट किए थे कैबिनेट ने, जिसमें से 1,086 करोड़ रुपए PM अभीम में महाराष्ट्र को दिए गए हैं. उसी तरीके से 15th फाइनेंस कमीशन में 7,063 करोड़ रुपए
ये भी 15 फाइनेंस कमीशन में महाराष्ट्र को दिए गए हैं। अब ये जिम्मेवारी स्टेट गवर्नमेंट की होती है और हमारे एमपी से मेरा निवेदन है, क्योंकि ये प्रश्न का लाभ उठा करके मैं आपको इस बात से बताना चाहता हूँ कि आप अपने अपने क्षेत्र में, अपने डिस्ट्रिक्ट में जब हमारी मीटिंग्स होती हैं, आप चीफ मेडिकल ऑफिसर से वहाँ पूछिए कि आपने पीआईपी में, नेशनल हेल्थ मिशन में क्या आपने प्रपोज किया है, और उसमें आप अपने तरफ से जो आपको लगता है कि इस लोगों की आवश्यकता है उसको जुड़वाइए। वो वहां पर आप उसको जब जुड़वाएंगे तो वो स्टेट अप्रूव करेगा, स्टेट अप्रूव करेगा तो हम देंगे। जोड़ेगा तो नियम से साहब, बेनियम से थोड़ी जोड़ेगा। नहीं, अध्यक्ष महोदय, दिक्कत क्या होती है कि हमारे एमपीज का पार्टिसिपेशन नहीं है। मैंने सबको व्यक्तिगत रूप में चिट्ठी भी लिखी है और मैं आपसे फिर से अपील करता हूं कि आपका पार्टिसिपेशन होना चाहिए, और आपके पार्टिसिपेशन के लिए चीफ मेडिकल ऑफिसर से आप पूछिए कि क्या क्या कौन कौन से कंपोनेंट हैं जिसमें नेशनल हेल्थ मिशन पैसा देता है, और उन कंपोनेंट्स को आप स्ट्रेंथन करने की कोशिश अबे कीजिए। सिन्हा जी, लातूर शहरात आणि जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वेगवेगळ्या वस्त्यामध्ये बैठका, गाठीभेटी, चर्चा आणि मार्गदर्शन होत आहे। अहमदपूर येथे भीषण टंचाई नसताना तू अगोदर डिझेल भरायचं का मी भरायचं, यामुळं हमरी तुमरी झाली, परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आणि एकाचं डोकं फुटलं आहे। एकंदरीत सर्वांना मराठवाडा नेता वार्तापत्राच्या वतीनं विनम्र विनंती, उन्हात अनावश्यक फिरू नका, कपडे अंगातील कपडे पातळ असावेत, त्याचबरोबर नाकाला कानाला गमछा बांधावा, लिंबू पाणी प्यावं, उन्हातून घरी किंवा कार्यक्रमात गेल्यावर ढसा पाणी पिऊ नये। मित्र हो, खबरदारी घ्या आणि येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाई होऊ शकते। कमी पाऊस आहे असं सांगितलं जात आहे, तरी लोकांना विनंती करण्यात येते की तहान लागल्यावर विहीर खोदल्यापेक्षा पाणी अडवा, पाणी जिरवासाठी काम करा। पुनर्भरण शासकीय वैयक्तिक घराघरात करावे। मराठवाडा नेता बातमीपत्र अधिकात अधिक लोकाभिमुख देण्याचा आमचा प्रयत्न आहे। आपण या संदर्भातील काही सूचना असतील तर आम्हाला कळवाव्यात। पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद।